हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर अनुला स्कूलला सोडून आले आहे, घरातलं पण सगळं आवरलं आहे. तर म्हणलं चला आता ब्लॉग सुरू करूयात. ॲक्च्युली ना 1-2 कमेंट मला रिसीव झाल्या, खूप दिवसापूर्वी रिसीव झाल्या होत्या. त्याच्या ब्लॉग बनवू की नको हाच प्रश्न पडला होता. तर चला म्हणलं आता आहे ना बनवूयात एकदाचं, एकदम क्लिअरमध्ये सांगून तरी टाकूयात की काय नेमकं आहे. बाकी ब्लॉग आपले येत नाही, तर थोडेसे कंटिन्यू नाही होत आहेत. थोडासा हेल्थ इश्यू पण आहे आणि नुसता पाऊस येतो इकडे कोकणामध्ये, फक्त पाऊस आहे. त्यामुळे पावसाचं इतका कंटाळा येतो सगळं काम करायला. म्हणजे काम करायचं नाही एवढं कंटाळा, पण काम करून शूट करायचं त्याला दुप्पट वेळ जातो. त्यामुळे काही ब्लॉग मी शूटच केले नाही. तर मागचे सगळे ब्लॉग मी तुम्हाला आता पाठवले आहेत. त्यामुळे ना इथून पुढचे ब्लॉग पण येतील कंटिन्यू. त्यामुळे स्टे ट्यून. तुमच्या खूप सारे रिक्वेस्ट असतात की डेली ब्लॉग बनव. तर नक्कीच मी पूर्णपणे माझं ट्राय करत आहे, पण थोडासा पुढे मागे झालं तर तेवढं समजून घेत जा. बाकी बघा आता आहे ना बाहेर कपडे 2 दिवस झाले कपडे सुकलेच नाही, तर त्यामुळे बाहेर टाकले सुकायला. आता आज बहुतेक सुकतील सगळे कपडे, कारण 2 दिवसाचे एकदम आज धुतलेत ते मला मी पलीकडे टाकलेत आणि बाकीचे मग सगळे सुकले की लगेच टाकते आतमध्ये. स्टँड घ्यायचं होतं मला, पण ते स्टँडचं म्हणजे माझ्या घरात असं जागाच नाही आहे ते ठेवायला. नंतर कुठे ठेवायचं ना, कारण उन्हाळ्यात अजिबात प्रॉब्लेम येत नाही किंवा मग हिवाळ्यात पण काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त पावसाळ्यातच तेवढा प्रॉब्लेम येतो. सगळं आतमध्ये पाणी येतं कधी कधी, जास्त नाही येत बरं का, पण एकदा इकडून असं पाऊस असतं ना इकडच्या साईडने तर पूर्ण आतमध्ये पाणी येतं. त्यामुळे गॅलरी पूर्ण खराब होऊन जाते. गॅलरीचं काही नाही, पण गॅलरीच्या आतमध्ये पाणी आलं की ते कुंड्यांमधलं पाणी सगळं आतमध्ये येतं, मग ते खराब होऊन जातं. तुम्हाला दाखवते मी. हे बघा कपडे पण सुकायला घातलेत सगळे. आता इकडची गॅलरी काही क्लीनच आहे, इकडे नाही आहे जास्त खराब होत, पण इकडची गॅलरी खूप जास्त खराब होते. अनुचं टेंट हाऊस वगैरे. बाकी घर एकदम छान क्लीन केलेले, देवपूजा पण केलेली आहे. आता लाईटीचं बघा किती इशू आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे लाईट आहे प्रॉपर, पण इथे किचनमध्ये जर लाईट नसेल तर पूर्ण अंधार पडतो. त्यामुळे मला हे एक बॅड लक वाटतं. बाकी मग हॉल वगैरे सगळं क्लीन आहे, सगळं आवरून ठेवलं होतं. अनुचा इथे नवीन बेड बनवला आहे अनुनी, तर तिथे डॉल वगैरे ठेवती ती, पण तिथं ठेवून गेली आता स्कूलला. तिला थोड्या वेळ आणायला पण जावं लागते मला. तर ही बघा अजून 1-2 होत्या, आता कुठे गेल्या मला वाटतं. त्याचे स्क्रीनशॉट नाही मारले मी, फक्त एकच मारले. आता ह्या बाईचं मला नाव पण घ्यायचं नाही आहे. तुम्ही फ्रेंड आहेत का? तर मी होते बोलली. तुम्ही दोघी जवळजवळ राहता का आणि अनुताईंचं ओळख कशी झाली नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगताई. डेली रुटीन रोज शेअर करत जाताई. थँक्यू सो मच वर्षाताई. डेली रुटीन रोज शेअर करते मी. तर आता सांगते तुम्हाला. तर आता आहे ना मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिचं माझं काय भांडण झालं होतं. भांडण म्हणलं थोडंसं वाद झाला, आणि हे पण सांगितलं होतं की हा व्लॉग लास्टचा होईल तिच्यावर, कारण तिच्यावर मला काही व्लॉग बनवायची इंटरेस्ट पण नाही आहे. तिचं नाव पण मी घेणार नाही आता. तर आम्ही दोघी काही जवळजवळ राहत नाही. ती कुठे राहते पुण्याच्या तिकडे कुठेतरी, मला माहीत पण नाही एवढं खास. आणि मी इकडे रायगडला राहते. म्हणजे माझं प्रॉपर गाव पुण्यामध्ये शिरूरमध्ये आहे. शिरूरमध्ये मी राहते, माझं सासर आहे आणि माहेर दौंड आहे. तर आम्ही इकडे म्हणजे यांचं हे आता शिक्षक आहेत जिल्हा परिषद स्कूलवर, त्यामुळे आम्ही इथे जॉब निमित्त असतो. सॉरी. तर आमची ओळख अशीच यूट्यूबलाच मी तिला फॉलो करत होते पहिल्यांदा, ती पण मला करत होती फॉलो, आणि मग त्यामुळेच आमची ओळख वगैरे झाली होती. जसं की त्या ताई म्हणल्या की कशी काय ओळख झाली वगैरे, मग आमचे नंबर शेअरिंग वगैरे झाले. आणि त्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे की कसं काय ती इतकी ॲटिट्यूड आहे तिला, कसं काय तिने केलं, त्यामध्ये सगळं सांगितलं आहे तुम्हाला. परत मला तेच रिवाईज करायचं नाही आहे. म्हणजे ती नाही का असं माणसाचं तोंडावर एक बोलणं आणि मागे एक बोलणं असं असतं ना, तसेच आहेत त्या प्रकारचे ते लोक. त्यामुळे मला परत काय ते बोलायचं नाही आहे. पण जर का तुम्हाला तो व्लॉग पाहायचा असेल तर त्याची मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की चेक करा की त्यामध्ये सगळं सांगितलं आहे कसं काय भांडणं झाली, म्हणजे कसं काय वाद झाले, काय बोलली ती, सगळं सांगितलं आहे. ॲक्च्युली हे मला बोलायचं नव्हतं, पण तिने मला भाग पाडला हे बोलायला. आणि अजून एक आहेत की तिच्यामुळे सगळं झालं. त्यामुळे मी सगळं डिटेलमध्ये त्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, नक्की पहा. खाली लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जर का तुम्हाला पाहायचं असेल, इंटरेस्टेड असेल तर. काही कोणावर बळजबरी नाही आहे. तसे डेली रुटीनचे ब्लॉग तुम्ही पाहतच जा माझे.
खूप साऱ्या कमेंट येतात चांगल्या पॉझिटिव्ह नेहमीच. मला मला आता वाटते आत्तापर्यंत मला एक पण निगेटिव्ह म्हणजे एक दोन खूप रिअर अशा आल्या तर निगेटिव्ह कमेंट, बाकी सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट येतात नेहमी. आणि त्यामुळे खरंच मी खूप जास्त थँकफुल आहे की मला इतके सगळे लोक आहेत प्रेम करणारे भेटले. तर अजून एक कमेंट आली होती एका ताईंची निगेटिव्हमध्येच, म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट मी खूप कमी सांगते तुम्हाला की अशा येतात, म्हणजे खूप जास्त येतात. आता बघा हीच ह्या वर्षात आहे खूप छान कमेंट करतात. अजून एक आहे तर आता मला नावं लक्षात राहत नाही की त्या रोज माझ्या व्हिडिओला रोजच्या त्यांची कमेंट असते म्हणजे असते. थँक्यू जर का तुम्ही पण व्हिडिओ पाहिला तर, कारण सगळ्यांना कळतं की मी कोणाकोणाच्या व्हिडिओला कमेंट करतात, त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. बाकी अजून एक कमेंट आली होती की ताई मी तुला किती वेळा सांगितलं, किती वेळा विचारलं तरी तू प्रश्नाचं उत्तर देत नाही, कमेंटला उत्तर देत नाही. तर ताई असं नाही आहे, मी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटला हे उत्तर देते. हां, कमेंटला सगळे आन्सर देते. माझी ना व्हिडिओ खाली अशी एक जरी कमेंट तुम्ही मला स्क्रीनशॉट मारून मला इंस्टाग्रामला पाठवा, मी तुम्हाला चॅलेंज देते की माझ्या एक पण कमेंट अशी नाही आहे की ज्याचं मी उत्तर दिलं नाही आहे. अशी खरंच म्हणजे मला जेवढे दिसतात ना तेवढे मी सगळ्याचे उत्तर देते. कमेंटच्या खालच्या कमेंटला पण मी कधीतरी उत्तर देते. त्यामुळे असं नाही आहे की मी कमेंटला उत्तर देत नाही. कदाचित एखादी राहिली असेल चुकून, पण मी शक्यतो मी अजिबात ठेवत नाही, मी लगेच आन्सर देऊन टाकते काहीही असू दे. आणि खूप मोठे म्हणजे खूप जास्त तुम्ही क्वेश्चन विचारता आणि तुम्ही असं म्हणता की कोणतेच यूट्यूबर लोक आन्सर देत नाही प्रत्येक प्रश्नाचे, तर तुम्ही देता. तर खरंच माझ्याकडून जेवढी हेल्प होईल ना तेवढी मी करायचा प्रयत्न करते. त्यामुळे असं नाही आहे की तुम्हालाच एकटीलाच मी असं आन्सर दिला नाही वगैरे, मी सगळ्यांना आन्सर देते. जेवढं माझ्याकडून हेल्प होईल ना तेवढी खरंच करायचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्ही असं प्लीज समजू नका की आन्सर देत नाही वगैरे वगैरे. काहीही तुमचे क्वेश्चन असू दे मला विचारत जा बिंदास, मी त्यावर व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल. आतापर्यंत मला वेळ नव्हता कारण मी गावाला होते, व्हिडिओ बनवायचे म्हणजे तुम्हाला फक्त कमेंटद्वारेच आन्सर करत होते. त्यामुळे आता इथून पुढे आन्सर करत जाईन. जर का तुम्हाला काहीही कमेंट काहीही तुम्हाला प्रॉब्लेम असेल यूट्यूबच्या रिलेटेड तर नक्की विचारा. आता ह्या खाली पण विचारू शकतात, मी उद्या परवा वगैरे व्हिडिओ नक्की बनवेल त्याबद्दल. काहीही असेल तरी पण विचारू शकतात. बरं चला, अजून काही बोलायचं होतं आता, पण आता असं बोलायला लागलं की मला काही सुचतच नाही काय बोलावं काय. आता घरातलं थोडंफार आवरते, अनुला स्कूलला सोडून स्कूलवरून आणते आणि त्यानंतर बाकीचं रुटीन शेअर करते थोडंसं, नाहीतर मग हा व्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला बोलल्याच्यानंतर खूप जास्त जोराचा पाऊस सुरू झाला, पाहू शकतात. म्हणजे आज पण कपडे सुकणार नाही इथं. तर त्यानंतर आहे ना हे पार्सल मला रिसीव झालं. मी आता विशलिंगचं पण करते ना मिशो क्रिएटर क्लबचं, तर त्यामुळे त्यांनी मला हे गिफ्ट हॅम्पर पाठवलं आहे. आता ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही काल तर पाहिलाच, पण हे काही प्रोडक्ट आहेत ना एकाच टायमाला रिसीव झाले. जसं की तुम्हाला मी सांगितलं की त्या बॉक्समध्ये मला हे भेटले आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून जे की ब्रँडचे कोलॅबोरेशनचे प्रोडक्ट असतात ते सगळे तुम्हाला मी काल पाठवले म्हणजे दाखवले आहेत की किती काय काय भेटले आहेत. तर मी खूपच जास्त खुश झाले. म्हणजे हे एवढे सगळे प्रोडक्ट मला एकाच टायमाला भेटले. त्यामुळे म्हणजे एक एक दोन दोन असे भेटत होते, पण हे सगळे एकदाच भेटले ना. खूप जास्त सगळ्या ब्रँडचे आहेत आणि हे सगळे मी यूज करेलच. जर का ह्यातलं कोणतंही पाहिजे असेल तुम्हाला, मी जसं की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर मला नक्की DM करा, मी देईल ते. आणि मी गिव अवे पण करणार आहे, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये पण प्रोडक्ट देणार आहे. तर ते बघू आता कसं काय ते होतंय. त्याचं नक्की अनाउन्समेंट मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये करेल की काय काय आपले रूल असतील गिव अवेला. जे जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि जे जे रोज कमेंट करतात, रोज जर कमेंट केली ना तुमची तर ब्ल्यू टिक येतं. त्यामुळे ते ब्ल्यू टिक म्हणजे लगेच कळतं की हे आता सबस्क्रायबर ताई आपल्या रोज कमेंट करत आहे. त्यामुळे तुम्ही रोज कमेंट करत जा, रोज लाईक करत जा. त्यामुळे तुम्हाला गिव्हअवेमध्ये हे प्रोडक्ट मिळतील. मी नक्की 100% उद्या किंवा परवा किंवा ह्या आठवड्यातच नक्की गिव्हअवे अनाउन्समेंट करेल की कोण कोण गिव्हअवेसाठी भाग घेऊ शकतं, कोण कोणाला हे प्रोडक्ट भेटू शकतं. आता बघा ह्यामध्ये विविध प्रकारचे फेसवॉश भेटले आहेत, विविध प्रकारचे कंडिशनर, शॅम्पू आणि मेन म्हणजे मॉइश्चरायझर नाही भेटलं बरं का, सनस्क्रीन मेन म्हणजे भेटलं आहे. हे आय शॅडो आहेत आणि खूप प्रकारचे सेंट पण आहेत, म्हणजे परफ्यूम 2-3 प्रकारचे आहेत, पण ते माझ्या मिस्टरांसाठीच होतील कारण ते मेन्स आहेत. आणि हे सोपचा 4चा बॉक्स भेटला आहे. तर यातलं 1-2 सॉल्ट आउट झाले आहेत. तर हे बघा हे सगळे आता असे प्रोडक्ट मी इथं ठेवले होते, फक्त हेच आता मला गिफ्टमध्ये भेटले होते. बाकीचे मग
मग जे जे मला आत्तापर्यंत भेटले आहे ते सगळे मी बाजूला ठेवले आणि एक व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी, जो की तुम्ही पाहिलाच आहे व्हिडिओ. तर कसं काय काय कधी कधी भेटले, कसं भेटते आणि कसं तुम्ही हे घेऊ शकतात प्रोडक्ट, ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तुम्ही. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की एकदा चेकआउट करा. मग आजचा छोटासा व्हिडिओ काही रुटीन शेअरच केलं नाही, खरंच सॉरी. उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल, किंवा मग अजून काय तुम्हाला इंस्टाग्रामबद्दल किंवा यूट्यूबबद्दल क्वेश्चन असेल तर ते पण तुम्ही मला DM मध्ये किंवा मग इथं कमेंट करून विचारू शकतात. नक्की सगळ्याचा आन्सर करेल मी. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.